नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी बनवणार आहे बॉम्बे कराची हलवा। गॅसवर मी आता कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 कप साखर घ्यायची आहे। याच कपाने मी सर्व मेजरमेंट घेणार आहे। गॅस कमी करून घेतला आहे। 2 कप साखर आणि याच कपाने मोजून घेणार आहे पाणी, 1 कप पाणी। याला थोडं हलवून घ्यायचं आहे। कराची हलवा बनवण्यासाठी लागणार आहे कॉर्नफ्लॉवर। त्यासाठी इथं एका वाटीत मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय। याच कपाने मी कॉर्नफ्लॉवर सुद्धा मोजून घेतलं होतं। 1 कप कॉर्नफ्लॉवर आणि त्यात 2 कप पाणी। सुरुवातीला मी 1च कप पाणी इथे घालणार आहे। 1 कप पाणी घातल्यानंतर त्याला छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात लम्स नको राहायला। आणि मगच दुसरा कप मी पाणी टाकणार आहे। त्याला छान ढवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। गॅसची फ्लेम मी थोडी वाढवली। साखर पूर्णपणे इथं विरघळलेली आहे, तरी मी याला 5 मिनिट होऊ देणार आहे, शिजू देणार आहे त्याला। आता यामध्ये लिंबूचा रस मी घातला होता। साखर जमा व्हायला नको म्हणून मी लिंबूचा रस या ठिकाणी घातला होता। आता यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते घालणार आहे। आणि आता कंटिन्युअसली याला ढवळायचं आहे, हलवत राहायचं आहे कंटिन्युअस, जेणेकरून कॉर्नफ्लॉवर खाली लागणार नाही, चिपकणार नाही। आणि ही प्रोसेस शक्यतोवर हाय फ्लेमवरच करायची आहे। अशा प्रकारे कंटिन्युअस हलवायचं आहे। हळूहळू त्याला घट्टपणा येत जाईल। घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे।
आता यामध्ये थोडं थोडं तूप टाकत जायचं आहे. तूप घालायचं, थोडं हलवायचं, मग पुन्हा थोडं तूप घालायचं, परतायचं. असं 3 ते 4 चमचे मी तूप या ठिकाणी टाकलं होतं. तूप टाकलंय, पुन्हा हलवायचं आहे. ढवळत राहायचं कंटिन्यू. आता या ठिकाणी मी काजू बदामाचे काप टाकते. यामध्ये मेलन सीड्स सुद्धा टाकतात. माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या, सो मी काजू बदामाचे काप टाकले. पिस्ता सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. अशा प्रकारे टेक्स्चर याला आलेला आहे. आता मी यामध्ये घालते फूड कलर. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान त्याला कलर आलेला आहे. अशा प्रकारे टेक्स्चर त्याला यायला हवं. अशा प्रकारचं टेक्स्चर त्याला आलेलं आहे. बनून तयार आहे हे. तरी मी त्याला 5 ते 7 मिनिट शिजवून घेतलं होतं आणखीन. आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि याला ट्रान्सफर करून घेणार आहे. माझ्याकडे केक टीन होता, तो मी त्यातच ट्रान्सफर करून घेतला.
सेट करून घेऊया. पसरवून घ्यायचं आहे छान. यावर मी आता काजू बदामाचे काप टाकणार आहे. आता याला सेट व्हायला अर्धा तासासाठी मी ठेवून देणार आहे साईडला. फ्रीजमध्ये याला ठेवायची गरज नाही आहे, बाहेरच सेट होतं. याचे काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे कराची हलवा बनून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.